एक सरळ असेल. दोन 5 नंबर तीन चौथा सामना. चार पाचवा रे नाही भरपूर काहीतरी वेगळं आहे. टीम आता टीमच नाही माहिती. चौथा सामना. चला जाऊया टेक्निकल टीम विनंती करेन लायमन वर्ग. एक मिनिट पंच लायमन वर्ग दिसत नाहीत. लायमन वर्ग चला. तुर्प बंटी गोलंदाज सुचित उर्फ बंटी जिनं जीपीएल पर्व तिसरं गाजवलं होतं. तिसरं आणि दुसरं तो बंटी आणि दाखल झालाय. माझ्या चांगल्या आठवण येत आहे. सरोज हा वेगळा ना आणि हा बंटी सरोज आणि बंटी यांची जोडी त्या जीपीएल पर्व 2 आणि 3 मध्ये अक्षरशः गाजली होती आणि ती जोडी आता कुठेतरी थोडीशी ते फुटली आहे. तेथील आता बंटी या गोलंदाजीवरती दाखल झालाय. मगच्या सामन्यामध्ये या संघाने अतिरिक्त धाबा खूप काही दिल्या होत्या आणि त्या अतिरिक्त धाबा दिल्यानंतर आता समोर बॅटर यावेळी सज्ज असेल. डावकुऱ्या त्याचा फलंदाज पहिला चेंडू यावेळी फेकलाय. स्वेर आहे. स्वेर वरती मारा इथे पहिला भेटलाय. पंचांचं सिग्नल वाईट +1. टोटल 2 धाबा या चेंडूवरती मिळतील आणि 2 धाबा मिळाल्यानंतर धाबांचं श्री गणेश धाबांची सेरेमनी धाबा ओपनिंग इथे केले आहेत. नंतरचा चेंडू लो फुलटाच होता. अनुराज नाटेकर असफल तिथे ठरला असेल. चेंडू सबल फिरवत जातोय बॉर्डरच्या बाहेर येतोय. अजून एक दमदार शानदार एक 524वा चौकार या टुर्नामेंट मध्ये लगावला असेल. बॅटर आपण पाहतोय चांगल्या प्रकारे सुदीक केश नावात केश आहे आणि केश कशा प्रकारे काढायचं आहे हे माहिती आहे त्याला. तो सुदीक केश यावेळी टाकलेला पंचांचा सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचला. व्हाईट बॉल. एकच धाव या चेंडूवरती खरं तर मिळते. एका धाब्यावरती विश्वास दाखवला. बॅक ऑफ हँडने गोलंदाजी केली जाते. चेंज ऑफ पेस गतीवरती नियंत्रण यावेळी राखणं गरजेचं आहे. पंचांचा सिग्नल येतोय पिण्यात यार. व्हाईट बॉल गतीवरती नियंत्रण बॅक ऑफ हँडने उलट्या फुलट्या हाताची गोलंदाजी केली जाते. माझ्या परिभाषेत उलट्या फुलट्या हाताची गोलंदाजी आहे आणि या उलट्या फुलट्या हाताच्या गोलंदाजीवरती धावा यावेळी रोखल्या जातील का. सुदीक्ष यावेळी सज्ज झाला असेल. यावेळी टाकला चेंडू खोदून काढलाय. बुंदातला चेंडू होता. अगदी बुंदातला चेंडू खोदून काढल्यानंतर चेंडू आस्वाद घ्यायला गेलाय. 4 धाब्यांचा आस्वाद यावेळी चेंडूने घेतलाय. या 4च्या मदतीने टीमचे टोटल स्कोर काय करते दुहेरी अंकांमधला प्रवेश 12 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. 4 बॉल बाकी. अजून या षटकातील 4 चेंडूंचा खेळ इथे बाकी राहिला असेल. 4 चेंडूंचा अजूनही यावेळी खेळ यावेळी खूप शिल्लक राहिला असेल आणि या 4 चेंडूवरती पाहायचे. क्रिकेट अनिश्चिततेने बनलेला खेळ आहे. अंडम क्रिकेट मधले अनेक इतिहास मी पाहिलेत आणि अजून पाहायचा आहे प्रेक्षकांना. हा चेंडू इथे पाठवलाय आउट ऑफ द पार. स्टँड अँड डिलिव्हर केले. 4 धाब्यांची धावसंख्या. 4च्या मदतीने टीमचे टोटल 16. आता येईल काही ते विजयाचा गोळा कारण गोळा तर जरूर गोलंदाज बंटीच्या मनामध्ये इथे दाखल झाला असेल. जीपीएल गाजवली होती तशी आता ही झुंजार प्रीमियर लीग गाजवावं लागेल. पण हे होम क्रीडांगण आहे. होम क्रीडांगणावरती बेताज बादशाह या बी बनला असेल फलंदाज. लेफ्ट हँडर आहे. या बी देखील पंचांचं सिग्नल 4 धाब्यांचा या बी येतोय. पंचांचं सिग्नल यष्टरक्षक देखील आता स्मिथ असे करतोय. चौकशी करायला गेला होता चेंडू. 4 धावांची चौकशी केली आहे चेंडूने. चौकशी करता करता टीमची टोटल देखील जाऊन पोहोचली आहे 20 यानी की 20 या धावसंख्येवरती. नंतरचा चेंडू व्हाईट +1 1+1 दिला जातोय. 1+2 दिलाय की काय आणि तो 1+ घेऊन दिला जातोय. यष्टांच्या मागे यष्टरक्षक पुन्हा एकदा यावेळी फंबल होत आहे. नंतरचा फटका आला इथे लगावला गेलाय. हे पण निघतोय. चेंडूने प्रवास दाखवलाय. 4 धाब्यांचा टीमची टोटल 26. थोडस महागडे षटक. फलंदाज हसतोय. तुला माहिती आहे आली होती लहर मी केलंय माझ्या संघासाठी. धाब्यांचा खेळ चेहऱ्यावरती स्मित असेल. डावकुऱ्या त्याचा फलंदाज. त्यानंतर चेंडू रेल्वेच्या बोगद्यातून जावा तसे यष्टरक्षकच्या माध्यमातून गेलेला चेंडू डिक्लर 1 धाब्यासाठी मोजला जातोय. षटक 1चा खेळ समाप्त झालाय. टोटल 10 चेंडू इथे फेस केले गेले आणि 10 चेंडू फेस करत असताना 27 धाबा खर्च केल्या. टोटल 6 चेंडू फेकायचे होते तिथे अतिरिक्त चेंडू फेकल्यानंतर टीमचे टोटल 27 या धावसंख्येवरती.
मी इथलं दुसरं काय सांगत होतं कॅमेरा आमची तर कॅमेरा बघाय माझी इच्छाच नाही ₹200 स्वप्ना जिथे दाखल झालेला आपण गोलंदाज पाहतो यावेळी टाकलेला चेंडू चांगल्या लेंथ वरती आहे द कमबॅक मॅन म्हणून ज्याच्याकडे ओळखला जातो तो स्वप्ना ज्यावेळी आपण पाहतोय जीवनात चढ उतार हे नेहमीच असतात पण नेहमी चेहऱ्यावरती स्माइल असते ती खूप महत्वाची तुमची ठरणारी असते ती स्माइल यावी खूप चांगलं सांगून जाण्यासारखी असेल नंतर त्या चेंडू यावी थोडासा पंचांनी यावी नो बॉल इथे दंडित केला जातोय पंचांनी नो बॉल फक्त इथे दंडित केला जातोय नियमावली मोडली गेली टोटल 21 नियम इथे मोडलाय पंचांनी यावी नो बॉल दंडित केलाय नंतर त्या चेंडू यावी वाईट वाडकर सारखं मिसाल यावी सजवलं होतं एस्टनच्या मागे यष्टिरक्षक बंटीच्या वाद्यातून चांगली कामगिरी यावी केली जाते चांगलं यश एस्टनच्या मागून तो आता आपल्या संघासाठी मिळवतोय नंतर त्या चेंडूवरती अगदी आमच्या कॅमेऱ्यांच्या दिशेने गेला चेंडू 4 धाब्यांसाठी इथे खर्च केला जातोय खराब पद्धतीचे चेंडू मैदानामध्ये हाताळले जात आहेत आणि तेच खराब पद्धतीचे चेंडू यावेळी 4 धाब्यांमध्ये बसून केले देखील जात आहेत परत यावेळी टाकला चेंडू टप्प्याचा बॉल होता शटअप द डे इथे सजवलाय आणि शटअप द डे सजवल्यानंतर चेंडू चाललाय बॉलरन बाहेर 4 धाब्यांसाठी इथे लगावला जातोय या 4च्या मदतीने 4च्या मदतीने टीमची टोटल 36 धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे 36 धावा आतापर्यंत इथे खर्च केल्या गेल्या आहेत जी काही ओळख आहे ती तेवढी तुझ्यामुळेच आहे असे म्हणणारे क्रिकेट वेळी आपण पाहतोय पंचांनी यावेळी पुन्हा एकदा व्हाईट बॉल दंडित केला जातोय कान मंत्री यावेळी खूप महत्वाचं आहे कारण दोन माणसं जेव्हा रस्त्याने एकत्र चालत असतात तेव्हा हळूहळू त्यांची पावले एकत्र पडतात सामना देखील एकत्र खेळायचा आहे कॉलिंग कॉम्बिनेशनचा खेळ म्हणून ओळखला जाणारा हा सांघिक खेळ मैदानामध्ये रंगलाय पण गोलंदाजी खोडते थोडीशी निराशकारक असेल संघ मालकांच्या चेहऱ्यावरती स्मित असे होते ते पळालंय की काय नंतर त्या चेंडू वा काय पण टाकले होते जम तर घेतली होती पण चेंडू रोखला होता त्यानंतर 7 नाही मिळाली बॅकअप याबी मिळाला नाहीये 2 धावा तिथे रोखण्याचा प्रयत्न होता पण रोखू शकला नाहीये 2 धावा मिळत आहेत 2च्या मदतीने धावसंख्या 40 वरती षटक संपल्याचा इशारा यावेळी आपण पाहायला भेटलाय 2 षटकांचा खेळ यावेळी समाप्त झाला असेल टीमची टोटल 40 धावा आतापर्यंत यावेळी खर्च केल्या जात आहेत 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय धावसंख्या 40 धन्यवाद डीजे 30 षटक वैयक्तिक पहिला असेल संघाकडून 30 षटक घेऊन यावेळी दाखल झालं असेल सुजन यावेळी दाखल होतोय ऑफसाइड 3 लेग साइड 3 असं क्षेत्ररक्षण यावेळी सजवलं असेल आणि पहिला चेंडू यावेळी ठोसर आला आहे त्याच्या मागून काही सेकंदापेक्षा कमी कालावधी वापरला गेला होता एस्टनला चेंडू लावण्यासाठी अप्रतिम क्षेत्ररक्षण एस्टनच्या मागे येऊन अगदी एस्टनला बिलकुल यावेळी उभा राहिलाय मी बोलायच्या आधी एस्टनच्या मागे जे समर्थक आहेत त्यांनी टाळ्या वाजवल्या होत्या चेंडूवरती नजर काय ठेवली असेल आणि काय यशरक्षण केलंय दर्जेदार यावेळी ठरलं होतं झिरो बिगरचा हिरो यावेळी बनतोय यशांच्या मागून चांगलं काम यावेळी बंटीच्या माध्यमातून केलंय नंतर त्या चेंडू पुन्हा एकदा यावेळी सेम टप्पा ऍक्शन रिप्ले इथे नमुना पेश करतोय सलग मागच्या 2 चेंडूवरती कोणत्या प्रकारची धाव यावी येत नाहीये आयुष्यातील सगळ्यात मोठा गुरु जर कोण असेल ना ते वेळ असेल वेळ जे शिकवते ना ते दुसरा कोणीही शिकवू शकत नाहीये त्यामुळे वेळेला तुम्हाला खूप महत्व देणं गरजेचं आहे आणि तीच वेळ पाहायची आहे कोणाची यावी आली सार्थ ठरते आहे गोलंदाज उज्ज्वल अशी कामगिरी करतोय मागचे 3 चेंडू सलग डॉट बॉल फेकण्यामध्ये यश यावेळी संपादन केलंय मागचा सामना देखील पहिल्या 2 षटकामध्ये 35 धावा कुठल्या होत्या यावी पाहायचं यावी लगावला गेलाय हजरा खेळतोय झुंज प्रीमियर लीग मधला झुंज देणारा हा उत्तुंग चौकार या चौकाराच्या मदतीने टीमची टोटल 44 धावसंख्येवरती 2 चेंडूंचा खेळ इथे बाकी उरला असेल जिथे डोळे बंद करून विश्वास ठेवला जातो तिथे विश्वासघात इथे नेहमी केला जातो कारण माहिती आहे
येणारा हा डॉट बॉल कुठेतरी विश्वास कमी करण्यासारखा असेल. तुटलेला विश्वास, निघून गेलेली वेळ कधीच परत येत नाहीये. नंतर तो चेंडू हलक्यात खेळला, फटका, चांगले क्षेत्ररक्षण एपट दाखवले गेले. आपल्या संघासाठी माहिती होते एपट दाखवल्यानंतर एकच धाव इथे कंप्लीट केली आहे. द कमबॅक मॅन ठरणार हे शतक. 5 धावा इथे खर्च केल्या. या 5च्या मदतीने टोटल धावसंख्या स्कोर करवरती 45. स्पर्धेसाठी देणगी आलेली आहे अंश चंद्रशेखर मोरले 200 रुपये. अंश चंद्रशेखर मोरले 200 रुपये. लवेश सुभाष पावरी 1000 रुपये. आशिक कदम वरवडे 500 रुपये. प्रशांत मेस्तरी जयगड सडेवाडी 1000 रुपये. मिनेश यावेळी दाखल झाला असेल. मिनेशचा पहिला चेंडू यावेळी वाईट फ्लॅश एक साठी इथे मोजला होतो. जीवनात फुकट काहीच मिळत नसतं. स्वतःची सावली देखील उन्हामध्ये उभं राहिल्यावरती मिळते. पण या क्रिकेटवरील फुकटच्या धावा मिळत आहेत आणि मिळवल्या गेल्या आहेत. या चेंडूवरती स्वतःचं अस्तित्व निर्माण करणारा, अगदी दमदार दाखवणारा येतोय चौकार. या चौकाराच्या मदतीने टीमची टोटल 51 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली असेल. 51 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवरती उभारल्या गेल्या आहेत. परत यावेळी गोलंदाज सज्ज असेल. यावेळी थोडासा रूम दिला गेला होता. रूमचं भाडं 4 धावा वसूल केलं जात आहे. या 4 धावा खूप महत्वाच्या ठरणार आहेत. टर्निंग पॉइंट यावेळी खर्च केला जातोय आणि टर्निंग पॉइंट खर्च केल्यानंतर टीमची टोटल 55 या धावसंख्येवरती दाखल असेल. नंतरचा फटका यावेळी हलक्यात खेळीला पाहायला भेटली आहे. किंमत मोजली आहे. हिंमत दाखवल्यानंतर 2 धावा इथे मिळत आहेत. 3 चेंडूंचा अजूनही खेळ शिल्लक राहिला असेल. यष्टरक्षक बंटी अगदी यष्टांना मागून इथे चिकटून उभा राहिला आहे. यष्टाच्या मागून चित्ताच्या चपळाईने यावेळी काम करतो तो आपल्या संघासाठी आणि चांगलं यष्टरक्षण आपल्या संघासाठी त्याला करताना पाहायला भेटला आहे. आणि त्यानंतर पंच पॅनलकडे अपील केली होती. अपील मध्ये कोणत्या प्रकारचा उत्साह यावी नव्हता आणि उत्साह नव्हता त्यामुळे यावी अपील आहे आणि अपील केल्यानंतर टाइमआउट. दोन आहेत ना. विनंती असेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा रेडिओ यावी संपला असेल म्हणजे आता बॅटिंग करणाऱ्या संघाचा फक्त रेडिओ यावी शिल्लक असेल. हेच्या वागवतून यष्टरक्षक चांगल्या चितेच्या पायाने काम केले जाते. कोणत्याही गोष्टीची किंमत माणसाला वेळ गेल्यावरती कळते. अजूनही वेळ गेली नाहीये. संघर्ष करावा लागेल आणि संघर्ष यावेळी कोण करेल यावेळी पाहण्यासारखं असेल. नंतरचा चेंडू अगदी ब्लॉकरचा होता. ब्रह्मास्त्र वापरलं होतं आणि ब्रह्मास्त्र वापरल्यानंतर चेंडू 1 धाब्यासाठी इथे मोजला जातोय. 1च्या मदतीने टीमचे टोटल स्कोर कार्डवरती 58 या धावसंख्येवरती शेवटच्या 1 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय आणि या शेवटच्या चेंडूवरती इथे लगावले आहे. 2 धाव्यांचा मोरा इथे गारद केला जातोय. 2 धावा इथे गारद केले आहेत. या 2च्या मदतीने 4 षटकांच्या सप्त्यानंतर टीमची टोटल 60 या धावसंख्येवरती. अनिल यशवंत धातकर स्मिथ मोबाईल शॉपी 2000. अक्षय विठ्ठल अवेरे कुंडीवाडी जांभारी 2000. स्वप्नाज सुभाष वासावे 2000. ओमकार गुराव रत्नागिरी 1000. महेंद्र गुराव चापेरी तू इथे 500 रुपये. जाऊ, तू सेटल झालाय आता. जाऊया मैदानाच्या दिशेने. पहिला चेंडू डॉट बॉल येईल. नाव आणि ओळख
छोटी असली तरी चालेल, फक्त स्वतःच्या हिमतीवरती पाहिजे आणि हीच हिंमत यावी दाखवावी लागेल. हिंमत वरती यावी मोजली आहे का किंमत एका धाब्याची मोजली जाते. जरूर यावी किंमत मोजली आहे. एक धाबी ते रनिंग द बिटवीन इथे खासियत दाखवत पूर्ण केली आहे. एक धाबी ते पूर्ण केली जाते. एकच्या मध्ये टीमची टोटल 61 या धावसंख्येवरती आहे. अजून या षटकातील 4 चेंडूंचा खेळ इथे शिल्लक राहिला असेल. येणारे 4 चेंडू किती धाबांचं टार्गेट यावेळी सेट करतील. गोलंदाज चांगल्या रीतीने कमबॅक खेळतो आपल्या संघासाठी. या गोलंदाजासाठी जरूर एक कामगिरी करतो आपल्या संघासाठी द कमबॅक मॅनची. कारण आतापर्यंत जवळपास त्यानं आपल्या कोट्यातील दुसरे षटक येते आता दुसरे षटक हाताळून तब्बल 7 धाबा त्याने आतापर्यंत खर्च केला जातो. ते पुढे तयार एका ऍक्शन मध्ये 2 कट करण्यामध्ये माहिर असलेला हा गोलंदाज यावेळी केल्या दांडी गोल असेल. नको बघूस रागानं तुझी दांडी दांडी उडवल्या या वागानं. चांगल्या लेंथ वरती गोलंदाजी केली. एका ऍक्शन मध्ये 2 कट करण्यामध्ये माहिर असलेला हा गोलंदाज आपला नमुना इथे पेश करतोय. पहिला धक्का पहिला हादरा यावी लागला असेल तब्बल 62 या धावसंख्येवरती. नवीन फलंदाज निखिल सारंग मैदानामध्ये दाखल झालाय. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ यावेळी बाकी राहिलाय. निखिल सारंग मैदानाच्या आतमध्ये इथे दाखल झालाय. हवा करावी लागेल आणि हवा कोण करेल हे करायला पाहिजे. निखिल सारंग यावेळी दाखल झालेल्या नवीन बॅटर वर्गातून पाहतो तो निखिल सारंग. निखिल सारंग साठी पहिला चेंडू यावेळी वाईट प्लस एक टोटल 2 धाबा या चेंडूवरती मिळत आहेत. गोल्डन धाबा यावेळी वसूल केले आहेत आणि या गोल्डन धाबा वसूल केल्यानंतर टीमची टोटल 64 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली असेल. निखिल सारंग आणि अनुराज नाटेकर एकमेकांना चांगले ओळखतात. एकमेकांची कमी आणि हमी माहिती आहे. कमी दाखवून दिलाय. कमीवरती हमी येणारा या 4 धाबा वसूल केले जात आहेत. निखिल सारंग इनिंगचा शेवटचा चेंडू आता पेस करेल. धावसंख्या 68 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. चांगल्या लेंथवरती गोलंदाजी केल्यानंतर यावेळी काय घडलंय येतोय का पंचांचा सिग्नल यावेळी पोहोचलाय. डॉट बॉल निर्धाक 5 षटकांचा सामना संपला. धावा तब्बल बनवल्या गेल्या 68 म्हणजेच 68 धावा बनवल्या गेल्या आणि 69 धावांचं लक्ष यावेळी ठेवलंय. देणगी आहे महेंद्र गुराव चाफेरी 500 रुपये. महेंद्र गुराव चाफेरी 500 रुपये. विनायक टेक पावस 500 रुपये. प्रथमेश पवार वरवडे 500 रुपये. पाटील सर आपल्याला विनंती करून आपण कॉमेंट बॉक्स मध्ये या. ती पाठवतो तुला एक्स्ट्रा बॅटरी पाहिजे आणि समीर पवार 500 रुपये. दादासाहेब मदने सांगली 1001. अनिकेत तुला एक्स्ट्रा बॅटरी शंतनू परिदा 500 रुपये. आदेश घडशी 500 रुपये. तुला एक्स्ट्रा बॅटरी हवी का? करुणेश तिवारी 500 रुपये. अनिकेत मयेकर 500 रुपये. निखिल पाटील 500 रुपये. विक्रम तांडेल 1000 रुपये. बॅटरी चार्ज नाहीत कोणत्या चार्ज होऊ द्यायची नंतर पाठवतो. यानंतर होणारा सामना आहे जय गणेश नवानगर विरुद्ध झुंजार जांभारी. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी सामन्यासाठी तयार राहायचंय. हा सामना संपल्यानंतर लगेचच जय गणेश नवानगर विरुद्ध झुंजार ए जांभारी यांच्यात सामना रंगणार आहे. राजू सोमा पावरी 500 रुपये. किरण पावरी 110 रुपये. राजेंद्र बोरेंडीकर बोरेंडी 200 रुपये. कुमारी काव्या मनोहर आंबेडकर 100 रुपये. कामेक्षी मनोहर आंबेडकर 100 रुपये. रुनिता राजेंद्र आंबेडकर 100 रुपये. रुचिरा राजेंद्र आंबेडकर 100 रुपये. मनोहर तुकाराम आंबेडकर 100 रुपये. मानसी मनोहर आंबेडकर 100 रुपये. गभा इंदिरा तुकाराम आंबेडकर 100 रुपये. जय बजरंग नवानगर वर्सेस अधिराहिले वन. या ठिकाणी प्राथमिक फलंदाजी करत असत. टार्गेट ठेवलं गेलं ते
69 धावांचं टार्गेट. बघूया सलामीची जोडी. 500वा चौकार ज्याने मारला तोच बंटी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि स्ट्रायकर गोलंदाज असेल कैलास. पहिला चेंडू या ठिकाणी स्वयंमारा केला जातोय. नक्कीच या ठिकाणी श्री गणेशा स्वयंमारा केला आणि 1 धावाने श्री गणेशा केला जातोय. कैलास या ठिकाणी अधिपती, कैलासाचे अधिपती कैलास या ठिकाणी नक्कीच गोलंदाजीला पाचारण केलं गेलं पहिल्या षटकासाठी. आणि या ठिकाणी बघूया कुठे अपील 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 केलं गेलं आणि पंच या ठिकाणी बघूया सल्लामसलत करताना दिसतील. 3 पंच एकत्र येताना दिसतील. बघूया काय डिसिजन केलं जातंय. डिसिजन तर पेंडिंग डिसिजन पाहायला मिळत आहे. 3 पंच अंतिम डिसिजन आमच्यापर्यंत नक्की पोहोचवतील. मात्र इथे धाव संख्या आपल्याला टार्गेट केली होती 69 धावा आपल्याला नक्कीच टार्गेट आहे. ती चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकले जातील. प्राथमिक गोलंदाज म्हणून कैलास या ठिकाणी. भुया पंचांचा डिसिजन काय येतोय. नॉट आउट. वेल डन पंच. 3 पंच एकत्र येऊन योग्य तो डिसिजन देताना दिसले. डॉट चेंडू जातोय आपल्याला या ठिकाणी. नक्कीच 2 मिनिटं. बॉलरने रिव्ह्यू करून दाखवला इकडे. तुम्ही सिग्नल दिलात म्हटल्यानंतर इथे प्रोसेस पंच तसं नाही प्रोसेस झाली म्हणून म्हणतोय मी. डॉट चेंडू नक्कीच या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून सलामत झाल्यानंतर हा डॉट चेंडू निघाला. त्यानंतर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात केली जाईल. मित्रांनो या ठिकाणी धाव संख्या असेल ती 69 धावांचं टार्गेट आपल्या समोर सेट केलंय. या ठिकाणी आधी राहिलेल्या संघाला कुठेतरी मोठे फटकेबाजी करावी लागेल. हा चेंडू मात्र कैलासचा पुन्हा एकदा स्वयंमारा केला जातो. अतिरिक्त धाव खर्च केली जाते. पुन्हा एकदा कैलास सज्ज होईल बघूया. आणि या ठिकाणी निर्धाव चेंडू येताना दिसतोय. नक्कीच पुन्हा एकदा कैलास हा चेंडू बघूया. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू येताना दिसतोय या ठिकाणी. सूचित उर्फ बंटी मेन अगोदरच्या सामन्यामध्ये चांगल्या प्रकारची कामगिरी केली होती बंटीने. आता काय झालंय काय नाही झालंय. चौकार पार करतो या ठिकाणी चेंडू. काय झालंय म्हटल्यावर बंटी या ठिकाणी काय झालं नाही मी आहे अजून असं सांगतोय. एक चौकार लगावला नक्कीच कैलासच्या या चेंडूवरती. 4 धावाने धावसंख्या झाली होती.
6 धावा. 2 चेंडू शिल्लक असतील पहिल्या षटकातील. 2 चेंडूंचा खेळ अजून बाकी आहे. 4 धावांनी ते नक्कीच धावसंख्येत बदल झाला. 6 धावा झाल्या. हा चेंडू बॅटची कडा घेऊन यष्ट्या उद्ध्वस्त करताना दिसतोय बंटीची खेळी संपुष्टात आली. बॅक टू द पॅव्हिलियन जाताना दिसतोय बंटी. तंबूचा रस्ता दाखवला. कैलास आधिपती कैलास या ठिकाणी सरळ ठरला. कैलासचा आशीर्वाद या ठिकाणी कुठेतरी महाग ठरला बंटीला. धावसंख्या पुन्हा एकदा स्थगित असेल ती म्हणजे 6 धावा या ठिकाणी. 69 धावांचं लक्ष आपल्या डोळ्यासमोर असताना खरोखर आपण प्राथमिक गोलंदाजी करत असताना खूप कुठेतरी चुका केल्या. माझे समालोचक मित्र शेलार सर यांनी सांगितलं की खूपच अतिरिक्त धावा आपण खर्च केल्या आणि त्याचाच कुठेतरी हा सेकंड इनिंगला सुरुवात झाल्यानंतर आपला परिणाम पाहायला मिळतोय. त्या दरम्यान क्षेत्ररक्षण पाहतोय आपण चांगलं क्षेत्ररक्षण. षटक समाप्तीचा इशारा येता. धाव संख्या असेल फक्त मोजून लंगडा म्हणजे शेवण 7 धावा. लंगडा धोनीची टी-शर्ट जर्सी क्रमांक 7 धावा. MS धोनी चेन्नई सुपर किंग्सचा खेळाडू जर्सी क्रमांक 7 प्रदान करतो आणि त्याच धावा या ठिकाणी स्कोर कार्ड वरती लागताना दिसत आहेत. 7 धावा. क्रिकेट खेळत असताना मित्रांनो एक महत्वाची नवीन गोलंदाज येतो सुदीक्षा. दुसरे षटक हाताळणार आहे सुदीक्षा. बघा हा चेंडू जाईल 2 धावांसाठी जाहीर क्षेत्रामध्ये. मित्रांनो क्रिकेट खेळत असताना क्रिकेट असो किंवा कोणताही गेम असो सर्वात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे प्रत्येक खेळाडू के संयम पाहिजे. संयम असेल तर सामना आपला आहे. संयम असेल तर आपला सामना. वाईट चेंडू 1+1 2 धावा. जेव्हा प्रत्येक खेळाडूकडे संयम असतो तेव्हा संयमी खेळी करताना आपला संघ नक्कीच विजयाच्या समीप जाताना दिसतो. मित्रांनो सर्वात महत्वाचं असं कुठचाही गेम असो कुठची स्पर्धा असो संयम बाळगा. आपल्यामध्ये असलेली धमक दाखवा मैदानाच्या आतमध्ये. कोणत्याही प्रकारचा रोष त्या ठिकाणी आपण दाखवू नका. संयम बाळगाने आपल्यामध्ये असलेली धमक दाखवाने आपल्या संघाला विजय संपादन करून द्या. समीक्ष पुन्हा एकदा हा चेंडू जाईल 4 धावांसाठी. गोतो पॅव्हिलियन चौकार जातोय पॅव्हिलियनच्या बाहेर. 4 धावांसाठी गेला चेंडू. 4 धावांनी धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या होते 15 धावा. 1 लॉस ऑफ अधिराव 11 संघ 15 धावा या ठिकाणी. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू येताना दिसतोय. सुदीक्षा या ठिकाणी चांगल्या प्रकारची ऑलराऊंडर कामगिरी करताना दिसतोय. मित्रांनो एक चांगला लेफ्टी फलंदाज आहे. या ठिकाणी लेफ्टी गोलंदाजी सुद्धा करताना दिसतोय. तो चेंडू जाईल आताचा मात्र 2 धावांसाठी. नक्कीच या ठिकाणी 69 धावांचं लक्ष समोर असताना या ठिकाणी काय करावं आणि काय करू नये या ठिकाणी 2 फलंदाज विचार करत असतील. 2 चेंडूंचा खेळ अजून बाकी असेल. काय करू नको याचा विचार करण्यापेक्षा संयमी खेळी करा. कुठेतरी प्रहार करण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक चेंडूवरती मात्र धाव चेंडू येताना दिसतोय. वारंवार कुठेतरी कमी धाव संख्या पाहायला मिळते. शेवटचा चेंडू असेल. दुसरा षटक हाताळत असताना या ठिकाणी सुदीक्षा हा चेंडू पुन्हा एकदा बघूया या ठिकाणी 1 धाव कंप्लीट. षटक समाप्तीचा इशारा. धाव संख्या असेल ती अठरा धावा. स्पर्धेसाठी देणगी आहे नितेश भानावलीकर 100. सुनील कोम 100 रुपये. विकास शिरगावकर 100 रुपये. चंद्रकांत मुरले 100 रुपये. कुलदीप अडविलकर तुलसुंदे 200 रुपये. नितीन सुर्वे भाटे 200 रुपये. चंद्रशेखर मुरले 300 रुपये.
निखिल 30 षटक घेऊन आलाय. निखिल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सामना करणार आहे तो सुजन. मी आहे जन सुजन आणि लावला स्टेट ड्राईव्ह खणखणीत चौकार. ट्रॅव्हलिंगच्या बाहेर पाठवला चेंडू 4 धावांसाठी. मैदानाची रेषा ओलांडत गेला हा चेंडू 4 धावांसाठी. धावसंख्या असेल ती 22-22. 1 लॉस ऑफ अधिराहिलेला संघ. आतापर्यंतची धावसंख्या. हा चेंडू फील्ड कराबरोबर 1 धाव मात्र खर्च केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी सुजन आणि अनुराज. सिंगल धाव घेतली, चोरटी धाव घेतली. क्षेत्ररक्षण फील्ड करतोय त्या अगोदर 1 धाव कंप्लीट केली गेली. हा चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. गो टू द पॅव्हेलियन. चेंडू गेला गो टू द पॅव्हेलियन 4 धावांसाठी. धावसंख्या असेल मित्रांनो 27 धावा. 2.3चा खेळ आतापर्यंत झालाय भावा. आपलं टार्गेट आहे 69. 69 धावा. फक्त बंद आहे ना पंच. फक्त 4 धावा आहेत ना. ओके वेल डन. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या दिशेने. निखिल या ठिकाणी. निखिल सारंग. हा चेंडू काय चोरटी धाव घेतले. 2 फलंदाज. काय चाणक्य फलंदाज आहे. निर्धाव चेंडू येत असताना चोरटी धाव घेतली. सुजन आणि अनुराज या ठिकाणी मात्र कुठेतरी हुशारी दाखवणार. मित्रांनो काय बोललो संयम पाहिजे मैदानाच्या आतमध्ये. कोणताही खेळाडू असो, कोणताही गेम असो, संयम महत्वाचा. 2 चेंडू असतील. हा चेंडू काय झालंय बघूया. इथे नक्कीच 1 धाव पुन्हा एकदा पूर्ण केली जाते. काय चाललंय मैदानाच्या आतमध्ये. संयमी खेळी. 2 फलंदाज बघितलं. चौकार आपल्याला येत नाहीये. डॉट चेंडूवरती सिंगल धाव, चोरटी धाव घेत आहे. एक धाव आपल्या संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. 28 धावा आतापर्यंत धाव संख्या झाली 29 धावा. सॉरी. निखिल सारंग पुन्हा एकदा सज्ज होईल. बॅटर आणि राज फलंदाज या ठिकाणी. हा चेंडू नोचा इशारा. अतिरिक्त धाव नोचा इशारा. शेवटचा चेंडू असेल 3ऱ्या षटकातील. मात्र काय 2 फलंदाज नाही चौकार तरी 1 धाव चोरतात. हा येईल बॅटर चौकार. आउट ऑफ चेंडू वरला सीमारेषेच्या बाहेर. धावसंख्या असेल 34. 12 चेंडू आणि 35 धावांची गरज असेल. आता मात्र समीकरण 18 चेंडू आणि 34 झाल्या. आता मात्र 12 चेंडू 35 धावांची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे ते सुजन आणि अनुराज. यानंतर होणारा सामना आहे जय गणेश नवानगर विरुद्ध झुंजार ए जांभारी. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कृपया कॉमेंट्री बॉक्स मध्ये टॉस साठी यायचंय. जय गणेश नवानगर विरुद्ध झुंजार ए जांभारी. सांगतो. धनलक्ष्मी बोर्ड रत्नागिरी 500 रुपये. अनिकेत वरवटकर कासारवेली 200 रुपये. कुमारी काव्या नैवेद पावरी 1000 रुपये. सुनील डिजिटल फोटो स्टुडिओ खंडाळा 1000 रुपये. हॉटेल विसावा खंडाळा 1000 रुपये. सुदीक्ष वैयक्तिक कोट्याचं 2रा षटक आणि संघाचं 4थं षटक घेऊन आलाय. 12 चेंडू 35 धावांची गरज आहे. बघूया काय चाललं आता मैदानाच्या आतमध्ये. बघूया. हा काय क्षेत्ररक्षण फील्ड सजवली गेली होती मैदानाच्या आतमध्ये. पण सरस कोण ठरला. 2 फलंदाज सरस ठरले या ठिकाणी. फलंदाज सरस ठरला. किती सुंदर क्षेत्ररक्षण करला. आम्ही सुद्धा चीटी धाव घेणार. काय चीते के माफी दौड़ रहे 2 फलंदाज मैदान के अंदर है. 2 फलंदाज चीते के माफी.
हा चेंडू हा चेंडू हा चेंडू हा चेंडू हा चेंडू हा चेंडू आणि चेंडू गोल फील्ड लेकिन पुन्हा एकदा सरळ ठरला फलंदाज. धावसंख्या असेल 36. काय चाललंय मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण अप्रतिम केलं जात आहे. मात्र 2 फलंदाज असे धावताय जसा काय चिता धावतोय शिकाराच्या पाठी. शिकार शोधताय आणि त्याच्या पाठी धावतोय असे 2 फलंदाज धावताना दिसले. हा चेंडू हा चेंडू हा चेंडू हा चेंडू डाट येताना दिसतोय. प्रेशराईज केलं जात आहे फलंदाजाला. आता मात्र प्रेशराईज केलं जात आहे फलंदाजाला. संयम मोडला जातोय फलंदाजाचा. 1 चेंडूला निर्धाव. 3 चेंडू बाकी 3 चेंडू बाकी 3 आणि आता मात्र इथले लागली फलंदाजाला 3 बाद होतो या ठिकाणी फलंदाज. धावचीत होतो या ठिकाणी. घातपात झाला सुजनचा. मात्र हरकत नाही. आपली खेळी सुंदर होती सुजन. मी माझं वैयक्तिक मत सांगू शकतो. जेव्हा चौकार येत नव्हता तेव्हा प्रत्येक चेंडूवरती डॉट जाण्याच्या चेंडू तुम्ही एक छोटी चिकी धाव घेत होता. याबद्दल मी आपलं खरोखर मनपूर्वक अभिनंदन करेन. 2 चेंडू शिल्लक असतील. सुदेश याच्या वैयक्तिक दुसऱ्या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या असेल 36. 69 धावांचं लक्ष. 8 चेंडू 33 धावा. 8 चेंडू 33 धावा या ठिकाणी. घातपात पुन्हा एकदा एक फलंदाज धावचीत होते. सूरज बाद झाला. जसा आला तसा पॅव्हलियनचा रस्ता दाखवला गेला. बॅक टू द पॅव्हलियन पुन्हा एकदा जाताना दिसला सूरज. आता कोण आहे? धाव संख्या असेल 36. 7 चेंडू आणि 33 धावांची गिरत. आता मात्र सामना मला वाटतं या ठिकाणी नक्कीच नाही कोलतरे ना. एक कोलतरे ना. हा का फिल्डिंग करतोय तो. नवानगर मला वाटतं नक्की 4 धावा या चेंडूवरती आल्या. धावसंख्या असेल ती 40 धावा. आता मात्र 6 चेंडू आणि 29 धावांची गरज असेल. नवानगर संघ मला वाटतं मित्रांनो आता मात्र या सामन्यामध्ये नक्कीच प्लस पॉइंट वरती असू शकतो. कारण 6 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. आणि या ठिकाणी 29 धावा म्हणजे न तशा महाग आहेतच. म्हणजे नथिंग फॉर. कारण क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेटच्या मैदानामध्ये आतमध्ये कधी काय घडेल कोणाची वेळ बिघडेल हे सांगू शकत नाही. वेळ मित्रांनो किती काय करा आपल्या आयुष्यामध्ये वेळेला महत्व आहे. यानंतर होणारा सामना जय गणेश नवानगर आणि झुंजार ए जांभारी. त्याच्यात झुंजार ए जांभारीनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे आणि जय गणेश संघाला आमंत्रित केले क्षेत्ररक्षणासाठी. रोशन शेवटचं षटक हाताळण्यासाठी 6 चेंडू आणि 29 धावा. रोशनाला पहिल्या चेंडूवरती कणकणी चौकार. या ठिकाणी धीर काय आलं. जरा मीट कर मला मीट कर.
असेल. नक्कीच नऊचा समाचार घ्यायला पाहिजे होता, मात्र तो घेत आला नाही. हा चेंडू जाईल डॉकआउटच्या दिशेने सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. नक्की 4 धावा या ठिकाणी खर्च केल्या जातात या चेंडूवरती. 4 चेंडू आता मात्र 20 धावांची गरज, म्हणजे नक्कीच हा सामना जाईल तो नवानगर संघाच्या बाजूने. हा चेंडू या ठिकाणी फील्ड केला जातोय. नक्कीच 1 धाव घेतली, 14 धाव पूर्ण केली, 50 धावा धावफलकावरती लागत आहेत. हा चेंडू कोण बोलला? कृपया डॉकआउट कॉमेंट्री बॉक्स कडून एक विनंती आपल्याला, खेळाडू कक्ष बाहेरून कोणी कॉमेंट्स करू नका कोणत्याही चेंडूची. विनंती असेल आपल्याला, नाही तर अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. पंच आपल्या मैदानाच्या आतमध्ये आहे, ते त्यांचे काय असेल ते निर्णय देणार आहेत. आपल्या 2 चेंडू आणि 15 धावांची गरज असेल. नक्कीच अधिर इलेव्हन संघ या ठिकाणी कुठेतरी पिछाडीवर पडला नक्कीच, आणि त्याचा हे फटके नक्कीच अगोदरच्या प्राथमिक षटकापासून आपण खेळले असते तर कुठेतरी हा सामना आपल्या संघाच्या बाजूने सुद्धा झुकताना दिसला असता. कारण नंतरच्या 2-3 षटकानंतरचे तुम्ही जे नक्की खेळ केला, चांगला खेळ केला, त्या दरम्यान हा चेंडू बॅटची कडा घेऊन या ठिकाणी बाद होतोय आणि षटक समाप्तीचा इशारा झाला आणि हा सामना या ठिकाणी नवानगर संघाने जिंकला. विजयी संघाचे अभिनंदन. जय बजरंग नवानगर संघ पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये सरस ठरला. सुदीक्षा या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सुदीक्षा. लेफ्ट फलंदाज ऑलराऊंडर कामगिरी सुदीक्षा या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच ठरते. या सामन्याचा सामनावीर सुदीक्षाला विनंती असेल आपण आपला सन्मान स्वीकारावा.